सकाळ सकाळी स्वतःसाठी चहा बनवत होतो तेव्हाच हे परी दिसली. हे परी मला अशी टकटक पाहत होती की माझी इथं गांडच फाटून गेली. मग मी निघालो आपली गाडी घेऊन मार्केट. एका जणाचा ऑर्डर होता तर माल घेऊन टाकला. मग पॅकेज केले, पॅक केलं. मग गेलो मी बस स्टँडवर. एवढे सारे पॅकेज होते. मग पॅकेज घेऊन मी बस स्टँडवर टाकून मी घरी आलो. आणि घरी बघा मी कसं दिसून राहिलो, थकल्यासारखं. पण का करता, मर्जातले आराम करायला कुठं भेटते. मग काढली मोठी गाडी भरलं ह्या लोकांले आणि ते परी बिचारी मस्त मागं बसली होती. ह्यांना गेलो होतो मी यांच्या घरी सोडासाठी. मग सोडून वापस निघताना आम्ही दोघंच भाऊ वापस आलो आणि गेलो ना पिचकू आणाले. मग पहा कसे भजे बनवले गरम गरम आणि बम हे पडले नाही म्हणतले. मग का ढीकभर खाल्लं तर होतं, मग त्याला पचवायचं होतं. तर मी निघालो आमच्या अड्ड्याकडं गेलो होता. हा भाऊ आपल्या फोनवर बोलत होता आणि तो एक तिकडंच गोष्ट हेफलत होता. मग घरी आलो आणि पाहिला हा पिक्चर. जेवता मग म्हणे हा 150 रुपये दे गा. मग पिक्चर पाहून मी गेलो चित व्हासाठी. चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.